हा पारनेर तालुका आहे, हा पद्मभूषण अण्णासाहेब हजारेंचा तालुका आहे, सेनापती बापटांचा तालुका आहे आणि हाच पारनेर तालुका हेच पुढे बसलेले बांधव आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहे। ताई, तुमच्याविषयी आम्हाला एक गोष्ट मी अभिमानाने सांगू इच्छिते। एका गोष्टीचा मला आनंद झाला, ज्या वेळेस पक्षामध्ये 2 गट पडले त्यावेळेस तुम्ही जी पवार साहेबांबरोबर सुप्रियाताईंची जी ढाल बनून राहिलात ती मला खरोखरच खूप अभिमान वाटला त्या गोष्टीचे। तुम्ही लढलात आणि लढू लागला। लढणारी माणसं इतिहास घडवत असतात। नक्कीच पवार साहेब कुठेतरी याचा चांगल्या पद्धतीने विचार करतील आणि या संघर्ष कन्येला नक्कीच कुठेतरी न्याय मिळेल। हा पारनेर तालुका आदरणीय पवार साहेबांना मानणारा तालुका आहे आणि तालुका सगळं पाहतोय यांचं चाललंय काय। अरे, आमची उद्धव साहेबांची शिवसेना, ज्याच्या वडिलांनी शिवसेना जन्माला घातली, त्यांना त्या ठिकाणापासून दूर केलं गेलं। अरे, ज्या पवार साहेबांनी 1999 ला मुंबईमध्ये षण्मुखानंद हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली, एक रोपटं लावलं आणि त्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झाल्यानंतर पवार साहेबांची राष्ट्रवादी सुद्धा त्यांनी पळवली। परंतु हे सगळं करीत असताना मला एक अभिमानाची गोष्ट वाटते, त्यांनी राष्ट्रवादी जरी पळवली ना, अशा असंख्य राष्ट्रवादी जन्माला घालणारे पवार साहेब आमच्याकडे, त्यांना मात्र तुम्ही कधीच घेऊ शकत नाही। आणि हेच पवार साहेब, हेच उद्धव साहेब महाराष्ट्रात इतका प्रचंड चमत्कार करतील आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येईल। केंद्रात सुद्धा त्या ठिकाणी 35 ते 38 जागा महाविकास आघाडीच्या येतील। हा सुवर्ण थाटगेचा शब्द आहे आणि रेकॉर्ड करून ठेवा। कुणीतरी त्या ठिकाणी म्हटलं, म्हणजे ऐकण्यात झालं मला, मगाशी बसल्या बसल्या पूनमताई गाडीत म्हटल्या, कुणीतरी त्या ठिकाणी म्हटलं गेलं की तुम्ही ज्या शाळेत शिकलात त्या शाळेचा हेडमास्टर आम्ही होतो। तुम्ही जर हेडमास्टर असतात। सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर। शितोळे क्रिस्टल, शितोळे हाइट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित। तुम्ही जर हेडमास्टर असतात तर आपल्या मुलाला त्या ठिकाणी कॉपी करून थोडंसं पास करून घेतलं असतं। याच्यापेक्षा वेगळं मी काही सांगत नाही। म्हणजे तुम्ही जर हेडमास्टर असतात तर तुमच्या स्वतःच्या मुलाला तुम्ही पास करून ठेवू शकला असतात, असंच मला त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे। आणि आपण सर्वांनी आदरणीय लोकनेत्यांच्या पाठीमागं उभं राहायचंय, आपल्या तालुक्याच्या पाठीमागं उभं राहायचंय, आपल्या मुलाच्या पाठीमागं उभं राहायचंय। इतकं प्रचंड लीड पारनेर तालुक्यातून द्यायचंय का ह्यांच्या पिढ्या परत पारनेर तालुक्यात आल्याच नाही पाहिजे त्यांना। आणि तुम्हाला हेही सांगते मी, 4 तारखेनंतर हे तुमच्या आपल्या पारनेर तालुक्यात अजिबातही पाऊल ठेवणार नाही, कारण यानंतर त्यांचं नगर उत्तर जे आहे ते खुलं होणार आहे आणि ते सगळा विकास जे आहे ते नगर उत्तरेचा करणार आहे। त्यामुळे नगर दक्षिणेतील माझ्या सर्व मायबाप जनतेला मी सांगू इच्छिते, आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करते, आपण सर्वजण या ठिकाणी एक वज्रमुठ बांधूया की सर्वजण बहुसंख्य मतांचं लीड देऊन उत्तरेचं जे पार्सल आपल्याकडे आलेलं आहे ते उत्तरेचं पार्सल 4 तारखेला बॅगेसहित, कपड्यासहित आणि डफडेवाल्या सहित त्या ठिकाणी उत्तरे